राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्रा तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ. कालच्या चिंतनामध्ये आपण 320 नंबरची ओवी, ज्ञानेश्वरीतील 6व्या अध्यायातील 320 नंबरच्या ओवीपर्यंतचा चिंतनाचा भाग काय पाहिला होता. आणि माऊलींनी वर्णन केले त्या आत्मतत्वाचं. ते कसं आहे की जे शब्दात सापडता येत नाही, जे आकाराला जवळ करता येत नाही, किंवा ज्या ठिकाणी संकल्प उरत नाही आणि विचाराचा वारासुद्धा शिरू शकत नाही, असं ते तत्व आहे. अशी ती जागा आहे की ज्या ठिकाणी विचाराला जरासुद्धा थारा नसतो. विचार करायला पाहिजे. विचार करणं येथे विचारच केला पाहिजे. या शब्दाचा अर्थ जे समर्थ बोलतात, इथे विचार केला पाहिजे. बरा निश्चय शाश्वताचा करावा म्हणतात, म्हणजे विवेक करायला पाहिजे. तर विवेक ही सुद्धा प्रथम अवस्थेतली पायरी राहते. एक अंतरंग साधना आहे, पण ती प्रथम अवस्थेतलीच पायरी राहते. कारण विचार संपतो आणि विचारांचा अंत होतो, तेव्हाच खरा एकांत जो असतो तो एकांत सापडतो. त्यामुळे एकांतापर्यंत जायसाठी आपल्याला मनाचाच तो तळ आहे किंवा अंतःकरणाचा तळच गाठावा लागेल. तळवटी शब्द एक माऊलीने वापरलेला आहे. आणि त्या तळाशी जाणं हे एक साधनेची एक पराकाष्ठा आहे. पण रोज थोडं प्रॅक्टिस आपण केलंच पाहिजे. 1 तास, 1.5 तास, तास, सव्वा तास, तासभर, पाऊण तास, अर्धा तास आपल्याला जेवढं जमतंय म्हणजे जमवून घेतलं तर जमतं. तर आपल्याला नामाच्या द्वारे, ध्यानाच्या द्वारे आणि चिंतनाच्या द्वारे 3 टप्पे आहेत साधनेचे. आणि 3 टप्प्यावरूनच आपण प्रवास करायचा आहे. आमचे सद्गुरू तेच सांगतात की पहिलं नामचिंतन, दुसरं ध्यानाचं, आणि तिसरं आहे तत्वचिंतन. आणि तत्वचिंतनाचा भाग जो आहे तो आपण दिवसभर वापरता येतो. खरी गोष्ट तीच आहे. 1 तास जेव्हा नामासाठी किंवा ध्यानासाठी आपण देतो, तर उरलेले 23 तास हे तत्वचिंतनासाठी असले पाहिजेत. प्रपंचाचा व्यवहार हा शरीरानं करावा, परंतु अंतःकरणानं म्हणजे बुद्धीनं तत्वाचं चिंतन करावं. त्यामुळं झोप येईपर्यंत आणि मरण येईपर्यंत वेदांताचं चिंतन करावं, असा एक संस्कृतमधला श्लोक आहे. म्हणजे सतत अहर्निशी, सतत रात्रंदिवस त्या चिंतनात आपण असावं. समजून घ्यावं बाहेर घडणाऱ्या घटना आणि माझ्यात घडणाऱ्या घटना यांचा कुठंतरी ताळमेळ आहे का. हे जे अनुभव येतात ते अनुभव फार महत्त्वाचे असतात. रोजच्या जीवनामध्ये येणारे अनुभव बरंचसं आत्मतत्वाची आपल्याला ओळख करून देत असतात, देवाची ओळख करून देत असतात. परंतु आपण संवेदनाशील फारसं नसतो. आणि ही संवेदनाशील नसल्यामुळं ध्यानाच्या वेळी आणि नामाच्या वेळी आपलं भरकटणं सुरू होतं. ध्यान आणि नाम हे 1 तासाचं साध्य व्हावं एवढ्यासाठी 23 तासाची तत्वचिंतनाची साधना जी आहे त्या साधनेला फार महत्त्व आहे. म्हणून अधूनमधून जाता येता लोकांशी गप्पा मारता, समाजामध्ये ऑब्झर्वेशन करताना सुद्धा आपलं ऑब्झर्वेशन हे तत्वचिंतनाच्या त्याला समर्पक असं ऑब्झर्वेशन आपण जर ठेवलं, आपलं ऐकणं तर त्या अनुसंधानाला उपयोगी पडेल असं जर ठेवलं, तर निश्चित आपल्या ध्यानामध्ये, नामामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. पण माऊलीने 3 अवस्थेच्या पलीकडे जाऊन तुरीय अवस्था, आणि त्याही तुरीय अवस्थेच्या पलीकडे काही जण म्हणतात उन्मनी आहे, त्या उन्मनीचा विचार 320 नंबरच्या ओवीमध्ये आपण पाहिलेला आहे. जे उन्मनीयचे तारुण्य लावण्य, जे तुरीयेचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व, त्या परमतत्वाचं वर्णन करताना अमर्याद व्यापक असणारे हे परमतत्व आहे, अनादि आहे. आणि
तरुण तरतुर्या लालन लीला असं जे माऊलींनी 10व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे गुरूंच्या दृष्टीनं. सद्गुरूंचं वर्णन करताना त्यांनी केलेलं आहे. नमो विशद बोध विद्या विद्या अरविंद प्रबोधा. त्यामध्ये म्हणताना ते म्हणतात तरुण तरतुर्या लालन लीला नमो जग देखील पालना. यामध्ये वर्णन करताना फार सुंदर ओव्या आहेत बरं काय. 10व्या अध्यायाच्या एक 10-15 सुरुवातीच्या ओव्या आहेत. यावेळी बोलणं झालं असेल आपलं. सद्गुरूंचं स्तवन आहे आणि ते परमतत्वाचं स्तवन आहे. आपण त्या ओव्या रोजच्या वाचनामध्ये घ्याव्यात. 12व्या अध्यायातल्या जय जय व शुद्धीपासूनच्या जवळजवळ 9 ओव्या आहेत. तर 9 ओव्या सुद्धा सद्गुरू स्तवन आणि परमतत्वाचं स्तवनाच्या ओव्या आहेत. त्यासुद्धा आपल्या पाठांतरात आपण असाव्यात. रोज जाता येता त्याचं चिंतन करावं. वास्तविक विचार करायला गेलं त्यातला एक शब्द जड जड आहे बरं काय. म्हणून 10व्या अध्यायातल्या एक 10-15 ओव्या असाव्यात असा अंदाज आहे. आणि 12व्या अध्यायातल्या एक 9 ओव्या सुरुवातीच्या आहेत आपल्या सद्गुरू स्तवनासाठी फार उपयोगी पडतात. असो तर त्यामध्ये उन्मनीचं लावण्य जो शब्द वापरलेला आहे त्या लावण्याचा विचार म्हणजे उन्मनी काय करते की तिन्ही अवस्था ज्या आहेत त्या तिन्ही अवस्था कुठली स्वतःलाच जाणणाऱ्या आहेत. जगाला जाणणारे आहेत, स्वतःला नाही. जगाला जाणणारे आहेत. पण तुर्या मात्र काय करते स्वतःला जाणते. ती जगाच्या पासून दूर असते आणि त्यामुळे तुर्या अवस्थेचं वर्णन करताना ती स्वतःला जाणते, जगाला जाणत नाही. आणि तुर्या जेव्हा परिपक्व होते त्यावेळी उन्मनी अवस्थेचं माऊलींनी वर्णन केलेलं आहे. ती सगळं जाणते. म्हणजे एक जाणल्यामुळं सगळं जाणल्यासारखं होतंय. ती अवस्था उन्मनीची आहे. त्यामुळे ती अवस्था जीवनमुक्तीची आहे. त्याला आपण परमतत्वाचा शोध लागला. संतांची शेवटची पराकाष्ठा जी झाली त्यांना ब्रह्मदृष्टी प्राप्त झाली ती उन्मनी अवस्थेनंतरचीच आहे. हा विचार आहे. व ती उन्मनी अवस्था मनाचा लय करून झाली असेल किंवा मनाला सोबत घेऊन नामाच्या आणि ध्यानाच्या द्वारे झाली असेल. हा भाग वेगळा आहे बरं काय. भक्तीचा प्रांत वेगळा आहे आणि योगाचा प्रांत वेगळा आहे. प्रांत कुठलाही असू दे आणि रस्ते वेगवेगळे असू देत पण पोचण्याचं ठिकाण ज्याला आपण म्हणतो तो मुक्काम सर्वांचा एकच आहे. सगळ्यांना अनुभव तेच आलेले आहेत. प्रत्येकाचे बौद्धिक पातळी वेगवेगळी असेल. कदाचित काही अनाडी अगदीच अज्ञानी सुद्धा आहेत ज्यानं लिहिता वाचता येत नाही असे संत मंडळी सुद्धा मोक्षापर्यंत गेलेले आहेत. त्यामुळं मोक्षासाठी लागणारी जी गोष्ट आहे ज्याला आपण एलिजिबिलिटी म्हणतो ही एलिजिबिलिटी कोण ठरवायचं तर आपला भाव आणि भक्ती आपलं प्रेम भगवंताबद्दलचं ठरवतं. आत्म्याबद्दल आणि स्वतःबद्दल असणारं प्रेम फार कमी आपण आपल्यावरती प्रेम करतो, जगावरती प्रेम करतो. त्यामुळं प्रेम करायला आपल्यावर प्रेम करायला आपल्याला वेळ मिळत नाही. आपल्यावर स्वतःवर प्रेम असणं म्हणजे देहावर आसक्ती नव्हे बरं काय. देहासक्ती हा भाग वेगळा. देहावर प्रेम शब्द नाही आहे. आपलंच आपल्यावरती प्रेम, स्ववरती प्रेम म्हणजे आत्मा हा प्रेमा शब्द वापरलेला आहे. आत्माच प्रेम स्वरूप आहे. मग असा आत्मा जर प्रेम स्वरूप असेल तर मी माझ्यावरती प्रेम का करू नये. फार महत्त्वाची गोष्ट आहे. उन्मनी अवस्थेचं वर्णन करताना माऊलीने योगाच्या प्रक्रियेद्वारे जरी केलेलं असलं तरी नामातून आणि ध्यानातून हीच गोष्ट आपल्याला साध्य होऊ शकते जी आपल्याला आत्ताच्या अलीकडील संतांनी जे नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे त्याच्याद्वारे आपल्याला ही गोष्ट साध्य करता येईल. आपण कालच्या चिंतनामध्ये ते पाहिलेलं आहे. आता काही ओव्या त्या संदर्भातल्या कशा आहेत त्या आपण बघूया. 321 नंबरची ओव्या आहे बघा. जे विश्वाचे मूळ, जे योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य घ्या. ते आत्मतत्व कसं आहे. वरती अनादी अगण्य म्हटलेलं आहे. अगण्य म्हटलं, अनादी म्हटलं. आता त्या अनादी असल्यामुळं सगळ्या विश्वाचं मूळ आहे. पहिल्यांदा तेच होतं ना. पहिल्यांदा एक होतं आणि त्याला बहु व्हावंसं वाटलं अशी श्रुती बोलते. यावरूनच ते आहे ते विश्वाचं मूळ आहे. म्हणजे विश्वाला जी सुरुवात झाली, विश्वाची निर्मिती झाली, ती निर्मितीचा अंकुर त्याच्यातून फुटला, त्याच्या संकल्पातून. आणि त्यामुळे त्यांनी संकल्प झाला एकोहम बहुशाम असा संकल्प झाला आणि ते विश्वाचं मूळ आहे आत्मतत्व. आणि दुसरं म्हणतात योगद्रुमाचे फळ. योगद्रुम म्हणजे शब्दाचा अर्थ आहे योगाचं साधनरूपी वृक्षाला आलेलं ते फळ आहे. म्हणजे योगाचं साधन आपण केलं, उपासना नामाचं तत्वविचिंतनाचं ध्यानाचं साधन केलं तर त्याला येणारं फळ कोणतं असेल तर ते आत्मतत्व आहे. आत्मतत्व हा शेवटचा पुरुषार्थ प्राप्त करण्याचा शेवटचा पुरुषार्थ आहे. त्यामुळे ते शेंड्याचं फळ आपण म्हणतो त्याला. ज्या ठिकाणी आपण सुरुवात करतो साधनेची तर साधनेचं बीज हे विश्वाचं मूळ. कारण
तो भगवंत किंवा आत्मतत्व आहे. आणि ते कसं आहे, जे आनंदाचे केवळ चैतन्य जे चिरंतन आनंद देणारे हे ते एक चैतन्य विश्वव्यापक चैतन्य आहे. तिथं आनंदच आहे. आनंद म्हणजे आनंद हे त्याचं रूप आहे, सुख हे त्याचं रूप आहे, सुखरूपता त्याच्याकडे आहे. त्यामुळे सत्सिद्ध आनंद असं ज्याचं वर्णन केलं जातं ते सगळ्या विश्वाचं मूळ आहे. त्यातून म्हणून सत शब्द आहे. सत हे मूळच दाखवतं. विश्वाचं बीज आहे ना ते सतमध्ये जुळलेलं आहे. सत नसतं ना तर नंतरची जी प्रगती पुढची आहे ना चिदचिदे आनंदाची ती पुढे आहे. पण अगोदर सत आहे ना. अस्थि रूपानं ते आहे. अस्थि भाती प्रिय रूपम शब्दच वापरलेला आहे. प्रिय, अस्थि भाती प्रिय हे 3 शब्द त्यासाठीच वापरलेले आहेत जे सतचिद आनंदासाठी वापरले जातात. त्यामुळे अस्थि अगोदर, अस्थि म्हणजे ते विश्वाचं मूळ आहे आत्मतत्व. आणि त्यामुळं विश्वाचं मूळ असल्यामुळं साधनरूपी वृक्षाला लागलेलं ते फळ आहे असं माऊली म्हणतात. कारण तिथंच आपल्याला त्या विश्वव्यापक चैतन्यामध्ये आनंद सापडतो. त्या आनंदाचं स्थळ आहे. जे आकाराचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू, जे आदी आणि अंतू विरून गेले या आत्मतत्वामध्ये साकार झालेले सर्व नाशवंत पदार्थ आहेत. त्या आकाराचा प्रांतू, त्या आकाराच्या प्रांतामध्ये आकारात साकार झालेल्या सर्व नाशवंत वस्तू ज्या आहेत त्या विरुनी गेल्या, त्यांचा शेवट होतो. आत्मतत्वात केवळ फक्त ज्ञान असतं. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, मोक्षाचा एकांतू शब्द वापरताना माऊलीने कसा वापरला आहे बघा. यथार्थ ज्ञान त्या ठिकाणी असतं म्हणजे आत्मज्ञान असतं. आणि ते आत्मतत्वात कोणत्याही नाशवंत वस्तूची आदी म्हणजे सुरुवात आहे आणि अंतू म्हणजे शेवट झाल्याचा मागमूग सुद्धा नसतो. कधी सुरुवात झाली आणि कधी शेवट झाला. जशी उत्पत्ती होते तसं लय होतो. आणि उत्पत्ती जेव्हा होते तेव्हाच लयाला सुरुवात होते. आपल्याला लक्षात येत असेल, जेव्हा उत्पत्ती होते तेव्हाच लयाला सुरुवात झालेली असते. त्यामुळे हे सगळे साकार पदार्थ जे आहेत साकार रूप धारण केलेले ते शेवटी त्या आत्मतत्वामध्ये विरून जातात. कारण ते नाशवंत आहेत. जे महाभूतांचे बीज, जे महातेजांचे तेज वर्णन करताना काय म्हणतात बघा. 322 मध्ये काय म्हणते ते आकारांचा प्रांतू म्हणजे जिथं आकाराचा शेवट होतो असं मोक्षाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी उत्पत्ती आणि नाश नसतात. त्यामुळं कार्याची उत्पत्ती स्थिती नाश असतो, पण कारणाला उत्पत्ती स्थिती नाश नाही. कार्याचा नाश होतो, कारणाचा नाश होत नाही. कार्य संपून जातं. म्हणून इथं म्हणलेलं आहे आदी आणि अंतू विरून गेला. कुणाचा, तर कार्याचा. म्हणून महाभूताचे बीज म्हणलेलं आहे. म्हणजे पंचमहाभूत आहेत ना त्याचं मूळचं बीज आहे ते आत्मतत्व आहे. म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि सूक्ष्मादी सूक्ष्म जी महाभूताचं बीज आहे ते महाभूताचं बीज आत्मतत्व आहे. तरी काय म्हणतात, जे महातेजाचे तेज, ते महातेजाचे तेज आहे. म्हणजे ये व पार्था जे निज स्वरूप माझे, आणि तेच माझं स्वरूप आहे पार्था. म्हणजे मी अवताराला आलोय ना, ते अवतार हे माझं स्वरूप ते आहे आत्मतत्व. भगवान श्रीकृष्ण किती धाडसानं बोलतात बघा. कारण त्याला आकार नसताना सुद्धा ते काय म्हणतात, मी जे आता अवतारामध्ये आहे ते अवतार घेतलेलं ते स्वरूप जे आहे ते खरं आत्मतत्व आहे. त्यामुळे ते महातेजाचे तेज, महातेजाचे म्हणजे सगळ्या प्रकाशाला, म्हणजे चंद्र सूर्यांच्या प्रकाशाला प्रकाश पुरवणारा तेज कोणता असेल तर ते आत्मतत्व आहे. महाभूत आहेत ना, त्या महाभूतांना स्फुरण देणारं, महाभूतांच्या हालचाली घडवून आणणारं म्हणजे आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश जे आहेत हे त्याच्यावरती चालतात. म्हणजे ते तत्व त्यांच्याकडून करून घेतं. 9व्या अध्यायामध्ये खूप त्याचं वर्णन केलेलं आहे, आपण बघणार आहोत. आकाशे सर्वत्र वसावे, वायूनी नावबरी उगी नसावे, पावके दहावे वर्षावे जळी, पर्वता बैसकानं संडावी वगैरे वगैरे जे आहेत ना त्या आत्मतत्वाच्या पंचमहाभूताला वळण लावणारे आहेत. समुद्रानं काय करावं, वाऱ्यानं काय करावं, पावसानं काय करावं, आकाशानं काय करावं, हे माझ्या आज्ञेवरती सत्तेवरती चालतं. असं जे शब्दप्रयोग वापरलेत 9व्या अध्यायामध्ये तिथं त्याचा अर्थानं वापरलेलं आहे की ते सगळ्यांचं बीज आहे, महाभूतांचं बीज आहे, ते सूर्याचंही तेज आहे आणि ते माझं पारमार्थिक स्वरूप आहे.
पण 9व्या अध्यायामध्ये बीजम्मा सर्वभूतानाम, मला वाटते 7व्या अध्यायामध्ये बीजम्मा सर्वभूतानाम, सर्व भूतांचं बीज माझ्यामध्ये आहे. म्हणजे बीज हे वृक्षाचं कसं उपादान कारण असतं. 2 कारणं असतात ना, एक उपादान म्हणजे कारण, म्हणजे ते कारणातच असतं की ज्याच्यातूनच निर्मिती त्याची होत असते, ते उपादान कारण असतं. आणि खरंच प्रकटीकरण ज्यावेळी व्हायचं असतं त्यावेळी निमित्त काहीतरी घडतं, त्याला निमित्त कारण म्हणतात. पण खरं ती गोष्ट ती आहे. निमित्त कारणे उपादान कारणाचं बद्दल बोलताना शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वर्णन त्याचं करून ठेवलेलं आहे. तर हे जे आहे हे बीज हे वृक्षाचं उपादान कारण आहे. कारण बीजामध्ये वृक्ष दडलेला असतो, फक्त दिसत नाही. मातीमध्ये जसं भांडं दडलेलं असतं ना, मातीचं मडकं होतं, पण मातीत त्या मडकं असतं, लक्षात घेणं फार. पण मडकं जे आहे ते कार्यरूपानं आहे, ते कोणीतरी बनवलं, मग कोणतरी निमित्त झाला असेल. मडकं करणारा कोणतरी निमित्त झाला. पण खरं कारण काय आहे, माती नसती तर निमित्त कारणाला काय अर्थ राहिला असता. ज्याच्याशिवाय कार्य टिकत नाही त्याला उपादान कारण म्हणतात. ज्याच्याशिवाय कार्य टिकतच नाही त्याला उपादान कारण म्हणतात. म्हणजे काय, मातीशिवाय गाडगं टिकतच नाही ना, मडकं टिकतच नाही, म्हणून ते त्याचं उपादान कारण आहे. तसं बीज जे आहे ते वृक्षाचं उपादान कारण आहे. 15व्या अध्यायामध्ये माऊलींची एक फार सुंदर उभी आहे बघा. तैसे जिथे वस्तूच्या ठाई कोणीच का आभासू नाही, ते माझे निजधाम पाही पाठाचे गा. ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या कल्पना संपूर्ण नष्ट झालेल्या असतात, ते माझं निजधाम, ते माझं ठिकाण आहे. म्हणून इथं म्हणतात, जे महाभूताचे बीज, जे महातेजाचे तेज, येत पाहता जे निज स्वरूप माझे. तेच माझं स्वरूप आहे. म्हणजे सगळ्याला कारण असणारं जे आहे तो मी आहे, सगळ्याचं कारण. त्यामुळं माझ्यामुळंच बीजानं जशी वृक्ष निर्माण होतात, निर्मिती होते, आणि त्या वृक्षाची मोडतोड झाली म्हणजे लय जरी झाला तर ते बीजामध्ये सामावतं, बीजापासून बाजूला जात नाही. बीज असतं, बीज हे असतंच. म्हणून पहिलं असतं म्हणून त्याला जास्ती म्हटलेलं आहे. पहिल्यांदा असतं आणि म्हणूनच त्याला अंकुर फुटतात. मग नसतं तर त्याला अंकुर कसं फुटले असते. त्यामुळे कारण असतंच. कार्य दिसेल ना तर नाही दिसेल, मडकं असेल ना तर नसेल, हो मडकं किंवा अलंकार असतील ना तर नसतील, पण सोनं आहेच. हा मुख्य गोष्ट ती आहे. सोनं नसतं असं नाही, सोनं आहे. अलंकार असतील नसतील, म्हणजे सृष्टीची उत्पत्ती दिसेल दृश्य रूपानं किंवा नसेल, परंतु त्याचं बीज मात्र तिथंच असतं. म्हणून महातेजाचं तेज सगळ्या सूर्याला, चंद्राला, तारकांना प्रकाश पुरवण्याचं काम जर कोण करत असेल तर तो खरा प्रकाश आत्मप्रकाश आहे, आत्मतत्व आहे. ते निजस्वरूप माझे असं भगवान श्रीकृष्ण बोलतात. आता पुढच्या ओळीपासून थोडासा सांगण्याचा अँगल बदलला बघा माऊलींचा. काय बोलायला जातं बघा. ते हे चतुर्भुज कोंबेली, जयाची शोभा रूपाली, देखुनी नास्तिकी नोकेली भक्तवृंद. आता काय सांगितलं अगोदर, हे माझं पारमार्थिक स्वरूप आहे. म्हणजे अवतार मी जो घेतला आहे ना, हे माझं पारमार्थिकच स्वरूप आहे. आत्मतत्व हे कारण असलं तर हे साकार रूपानं आलेलं मी जो आहे, ही चतुर्भुज कोंबिली. चतुर्भुज कोंबिली शब्दाचा अर्थ आहे चतुर्भुज, मर्यादित आकार घेऊन आली आणि जयाची शोभा रूपा आली. म्हणजे त्यानं आपलं ऐश्वर प्रकट केलं. देखुनी नास्तिकी नोकिली भक्तवृंद. कुणासाठी तर नास्तिक लोकांनी माझ्या भक्तजनांचं जीवन असह्य केल्याचं या आत्मस्वरूपाला जेव्हा कळलं तेव्हा त्यानं आकार घेतला. ह्याचा विचार आपण मागच्या अध्यायातून पाहिलेलंच आहे. तो मागच्या अध्याय आपल्याला सांगतात की काय, अवतार कार्य ज्याला आपण म्हणतो, हे अवतार कार्य भगवंताचं मूळ उद्देश कोणता आहे तर नास्तिक लोकांनी भक्तजनांनाच जीवन असह्य केलं. भक्ताचं दुःख अजिबात भगवंताला सहन होत नाही. भगवंताला शिव्या दिल्या तर भगवंत सहन करतो, पण भक्ताला शिव्या दिलेल्या, भक्ताच्या अपमान आणि निंदा झालेली त्याला सहन होत नाही. हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा सांगण्याचा इथं आहे. नास्तिक लोकांनी ते हे चतुर्भुज कोंबिली, म्हणजे चतुर्भुज रूपडं, जयाची शोभा रूपा आली. शोभा म्हणजे कशा आली, ते मर्यादित आकार, त्याचं ऐश्वर प्रकट झालं.
ऐश्वर प्रकट झालं म्हणजे राम कृष्णादी जे अवतार झालेले आहेत, परशुराम, राम, कृष्ण, इतर सगळे जे अवतार आहेत भगवंताचे किंवा अलीकडील संतांनी घेतलेले जे अवतार सुद्धा आहेत, हे अवतार सुद्धा भक्तीचं महात्म्य, भक्ताचं मोठेपण सांगण्यासाठीच आहेत. भगवंताचं मोठेपण आणि भक्ताचं मोठेपण, भक्तीचं मोठेपण आणि साधनेच्या पद्धती सांगण्यासाठी अलीकडील संतांचे सुद्धा अवतार आपल्याला बघायला मिळतात. म्हणून इथं म्हणतात, भगवंत स्वतः बोलायला लागलेत बरं काय, की ते म्हणतात अवतार कार्याची तर गरज सांगायला लागलेली आहे. की मागील ओळीमध्ये शब्द जो वापरला निजस्वरूप म्हटलं, पण ते कृष्णरूप का काय याची उत्तर देतात. खरंच ते कृष्ण. तर नास्तिक जेव्हा भक्तांचा छळ करतात त्यांच्यासाठी तो चतुर्भुज रूप घेतो. मागच्या अध्यायामध्ये आपण बघितलं ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कारण सांगितलेलं आहे. ज्या ज्यावेळी धर्मामध्ये असा काहीतरी बेफिलपणा निर्माण होतो आणि हे नास्तिक लोक जेव्हा धुडकूस घालायला चालू करतात आणि भक्तांना त्रास देतात, तेव्हा मी काय करतो, जन्म घेतो. म्हणून म्हटलेलं आहे, माऊलींची उभी आहे बघा, म्हणून अजत्व परते ठेवी. अजत्व म्हणजे जन्माला यायचं नसतं, तो जन्माला येत नाही आत्मतत्व, पण ते बाजूला ठेवतो. अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपण ही नाटवी, जेवेळी धर्माते अभिभवी अधर्म व्हा. त्या ओवीवर यदा यदा ही धर्मशावरती भाष्य करताना माऊलींची ओवी आहे, आपण बघितलेली आहे की म्हणून अजत्वे परते ठेवी. माझं अजत्व म्हणजे अजर, अजर म्हणजे न जन्माला येणं अशा अर्थानं अज, अज शब्द आहे अज, आणि अज शब्द आहे त्याचा अर्थ जन्माला न येणं. तर जन्माला न येणं हे माझं तत्व बाजूला ठेवतो. अव्यक्त पण माझं आठवत नाही, कारण ज्यावेळी धर्मामध्ये धर्माला भीती वाटायला लागते त्यावेळी मी, ज्यावेळी अधर्म निर्माण होतो त्यावेळी, किंवा आणखीन पुढच्या श्लोकामध्ये बघितले भगवद्गीता, परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता धर्म संस्थापनार्थ आहेच, पण मुळी गोष्ट कोणती आहे बघा, परित्राणाय साधूनां. आणि तिथं शब्दावर आपण जर लक्ष ठेवलं, विनाशाय दुष्कृताम शब्द असू दे, एवढं काय तिकडं लक्ष देत नाही. दुष्कृत्य करणाऱ्यांचा विनाश करणं ही बाब थोडीशी गौण आहे त्याच्या दृष्टीनं. भगवंताची खरी गोष्ट कोणती असेल तर परित्राणाय साधूनां, प्रत्येक साधूंचं आणि सज्जनांचं रक्षण करणं ही त्याची जबाबदारी आहे असं तो म्हणतो. तेवेळी आपुल्याची नि कैवारे मी साकार होऊन अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली असं माऊली बोलतात. 4थ्या अध्यायामध्येच आपल्याला हे दोन्ही श्लोक बघायला मिळतात. दैत्याची कुळेनाशी, साधूंचा मानगिवशी, धर्माशी नीतीशी शेजभरी. पुढे ओव्या बघण्यासारख्या आहेत, त्या आपण बघून आलोय पुढं बरं काय. 4थ्या अध्यायामधल्या दैत्याची कुळेनाशी, साधूंचा मानगिवशी. साधू पुरुषांचा मान ठेवण्याचं काम करतो आणि दैत्यांना संपवून टाकतो आणि धर्म नीतिमत्ता टिकवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून विचार केला तर आज ही परिस्थिती बघितली ना, तर बघितली तर आपल्या लक्षात येतं काय भयंकर परिस्थिती आहे हो, किती भयंकर आहे. अजून काय भगवंत कुठं अवतार कुठं घेणं झालेले आहे, किती लोकांच्यावर अन्याय होतात. अजूनही महात्मे काही जे आपल्याकडे आता आहेत ते अजूनही असं बोलतात. एवढी अजून गंभीर परिस्थिती निर्माण झाली नाही जेवढी रावणादिक आणि कंसादिकांच्या काळामध्ये, शिशुपालदिकांच्या काळामध्ये होती. इतकी भयंकर परिस्थिती अजून निर्माण झालेली नाही. आणि म्हणून हा मुद्दा जो आहे, पुन्हा जन्माला यायचं तो येईल, पण तशी परिस्थिती निर्माण झाली नाही. एक जण काय म्हणतो, स्वामींना विचारतो की, तो म्हणतो पूर्वी फार छान होतं बघा, आता सगळं बिघडून गेलंय आणि पुढे मला वाटते पुढे सुद्धा सुधारणा आहे. म्हणजे पूर्वी किती छान होतं सगळं असं सांगतात. आता सगळं बिघडलंय आणि बिघडलं तरी अजून भगवंत अवतार का घेत नाहीत. त्यावेळी स्वामी त्यांना विनोद करतात ना, हसून म्हणतात, पूर्वी तू होतास काय तर नव्हतास, पुढे तू असणार आहेस काय नसणार आहे. आता मागे तू म्हणतोस चांगलं होतं, पुढे पण चांगलं असेल म्हणतोस. आता बिघडले का तर तुम्ही आम्ही इथं आहे म्हणून बिघडले. ते मुद्दा काय आहे, पूर्वी चांगलं होतं म्हणजे आम्ही नव्हतो म्हणून चांगलं होतं.
पुढे चांगला असणार आहे, कारण आम्ही तुम्ही नसणार आहे म्हणून. म्हणजे आत्ताच्या बिघडण्याला कारण आत्ताची परिस्थिती गंभीर आहे, कारण तुम्ही आणि आम्ही आहोत म्हणून. त्यामुळे भगवंताने अवतार घ्यावा, इतकी भयंकर परिस्थिती, गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नाही. पण भगवंत मात्र आपल्याला आश्वासित करतात. ज्या ज्यावेळी अशी भक्तवृंदांची कुळे उद्ध्वस्त केली जातात, त्यांचा मान संपुष्टात येतो, त्यावेळी कुणाच्या तरी रूपानं, एखाद्या व्यक्तीच्या रूपानं अवतार धारण करणं हे भगवंताचं कार्य आहे, असं भगवंत बोलतात. ते अनिर्वाच्य महासुख आपणची झाले जे पुरुष, जयाचा का निष्कर्ष प्राप्तीवरी. आता योगी पुरुषाचं आणि परत वर्णन करावं लागेल बघा. जे योगी पुरुष जे आहेत, आत्मतत्वाशी एकरूप होण्याने जो प्राप्त होणारा जो आनंद आहे तो अनिर्वाच्य आहे, ते महासुख आहे म्हणतात. महासुख म्हणजे सुखाचे सुख असं म्हणलेलं आहे. सर्व सुख ज्याला शब्द वापरलाय ना, ते सर्व सुख म्हणजे महासुख, त्याला आत्मसुख म्हणतात. ते कसं आहे? अनिर्वाच्य, म्हणजे ज्याचं वचन करता येत नाही, ज्याचं वर्णन करता येत नाही, त्याला अनिर्वाच्य म्हणतात. हा अलौकिक आनंद असतो. आत्मानंद हा अलौकिक आहे. आणि आपल्याकडे जी सुख आहेत ना, ती लौकिक सुख आहे. लौकिक आणि अलौकिक हा भाष्य शब्दातला थोडासा एक विरोधार्थी शब्द आहे. अलौकिक शब्द, अलौकिक आनंद जो असतो, त्या आनंदासाठी वस्तू, क्रिया, पदार्थाची गरज नसते, कारण ते लौकिकात असतं. आणि लौकिकातली जी सुखं असतात त्याला विषय, इंद्रिय, पदार्थ, माणसं यांची गरज असते, त्याशिवाय ते सुख अनुभवता येत नाही. परंतु हे जे महासुख आहे ते अनिर्वाच्य आहे, म्हणजे त्याचं वचन करता येत नाही. आत्मस्वरूपाशी पण जे आत्मस्वरूपाशी एकरूप झालेले आहेत त्या पुरुषांना हे सुख प्राप्त होतं असं माऊली बोलतात. म्हणून आत्मसुख हे जे स्वतःच झालेले असतात, ते आत्मसुख स्वतः जयाचे का निष्कर्ष प्राप्तीवेरी. आपणची झाले जे पुरुष, ते पुरुष आपणच ते आत्मसुख होत असतात. आणि त्या आत्मसुखाचं वर्णन महासुख असं केलेलं आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये एक छोटासा तुकडा आहे बघा. यो वै भूमा तत् सुखम, तत्सुखम नाल्पेस्ती सुखम. नाल्पेस्ती सुखम म्हणजे ते कमी प्रमाणात आहे, ते भूमा शब्द वापरला आहे त्यासाठी, आत्मसुखासाठी. ते व्यापून उरलेलं सुख आहे. म्हणून आत्मलाभाचे जे सुख आहे ते अनिर्वाच्य आहे. आणि इतर सुखे जे असतात ती महासुख नसतात, कारण ती सुखरूप करत नाहीत. जीवाला सुखरूप करण्याचं काम महासुखच करतं. आणि ते महासुख ते बोलता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही. ते सुख या महापुरुषांना प्राप्त झालेलं असतं. माऊलींचा अभंग आहेच, सुखाचे हे सुख श्रीहरी मुख, किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. असं जे माऊलींच्या अभंगामध्ये ते बोलतात ना, सर्व सुखाचं आगर कोणतं असेल तर ते महासुख म्हणजे आत्मतत्व आहे. पुढे काय म्हणतात बघा. आम्ही साधन जे सांगितले त्याची शरीरी जीही केले, ते आमची निपाडे आले निर्वाळल्या. म्हणजे ही साधना मी योगाची जी सांगितली, ज्याने शरीराने शरीरे जीहे केली, शरीरे जीहे केली, नुसते शरीर नाही तर काया वाचा मनानं ती प्रत्यक्षात आणली. ज्यांना मी ही साधना सांगितली आणि ज्याने ती प्रत्यक्षात आचरणात आणली, ते केवळ शरीरशुद्धी झाल्यानंतर निर्वाळल्या, म्हणजे शरीरशुद्धी झाल्यानंतर आमचेनी पाडे आले, माझ्या योग्यतेस पोचले, माझ्यापर्यंत पोचले. पावसी निजधाम माझे, असं जे माऊली बोलतात ना, ते ज्यांनी ही साधना भगवंत सांगतात, मी योगाच्या प्रक्रिया ज्या सांगितल्या त्या ज्यांनी मनापासून केल्या, शरीरी जीही केले. आम्ही साधन जे सांगितले त्याची शरीरी जीही केले. जीही म्हणजे ज्या पुरुषाने ते साधन शरीराच्या द्वारे, मग आपण शरीर शब्द नाही घेता काय करायचा, काया वाचा मनाद्वारे ही साधना ज्यांनी आचरणात आणली, त्यांनी या योग साधनेच्या द्वारे शरीर शुद्धी, अंतरंगाची शुद्धी झाल्यावर ते भगवंतापर्यंत पोचलेलं आहे. म्हणजे माऊलींची गोवी फार सुंदर आहे बघा. तैसे यमनेमी कडसले, जे तपोज्ञाने चोखाळले, मी तेची ते झाले, हे तर संशय कायसा. चौथ्या अध्यायामध्ये काय बोलतात बघा त्या माऊली, ओवी समर्पक आहे त्याला.
त्यांनी काय साधना केली तर यम नियमाच्या अष्टांग सगळा योग पूर्ण त्यांनी केला. जे तपोज्ञाने चोखाळले त्यांनी तप केलं आणि मी त्याची ते झाले म्हणून ते माझंच स्वरूप ते झाले. इथं संशय कायसा म्हणजे योगिक तपासाठी शरीर लागतं मात्र. त्यामुळे शरीर हे फार मोठं साधन आहे बरं काय. आत्मज्ञान प्राप्तीतलं पहिला जर साधन कोणतं असेल, अत्यावश्यक साधन जर कोणतं असेल तर ते म्हणजे मानवी नरदेह. हा मुद्दा त्यातला आहे. मानवी शब्द वापरावा लागतो कारण इतर देहामध्ये या आत्मसुखाची प्राप्ती होत नाही असं शास्त्रानं सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळं जे म्हणून मी साधन सांगितलं ते ज्यांनी आचरणात आणलं. त्यामुळं कोणतीही तत्वज्ञानातली गोष्ट जी आहे ती अनुभवायला यायला आपण ती आचरणातच आणावी लागते. आचरणात नाही आणली तर त्याचा अनुभव येत नाही. मग नुसतं कसं होतं, बोलण्यापुरतं मर्यादित राहतं, ऐकण्यापुरतं मर्यादित राहतं आणि ते सोडून दिलं जातं. आणि त्याच्यावर जेव्हा प्रयोग केले जातात म्हणजे आचरण त्याचं केलं जातं तेव्हाच खऱ्या अर्थानं त्याचा अनुभव यायला लागतो. म्हणजे खरं बोलल्यामुळं वाचासिद्धी प्राप्त होते, सत्य बोलायचं. आता वाचासिद्धी शब्दाचा अर्थ आहे भगवंताचं काही नाही काहीतरी अस्तित्वाची जाणीव या ज्यांनी खरे नुसतं बोलतात ना त्यांना बोलतात त्यांना सुद्धा झालेलं आहे. आता जर खरं बोलायचं जर हे आहे तर ते आचरणात आणलं तरच अनुभव येईल ना, नाहीतर कसा अनुभव येईल. म्हणून खरे बोला तरी फुकासाठी जोडा हरी. तो खूप सहज बोलून जातात. नुसतं बोला, खरं खरं बोला म्हणजे आपोआप तुम्हाला हरी जोडल्याचं समाधान मिळेल. पण आता परिस्थिती तशी आहे का खरं बोलण्यासारखी. समोरचे तरी आपल्याला जे विचारतात आणि अपेक्षा ठेवतात की तुम्ही खरं बोलावं ते तरी स्वतः खरं बोलतात काय, हाही मुद्दा आहे. म्हणजे ज्याने आपल्याकडे अपेक्षा ठेवावी की तुम्हीच खरं बोलायला पाहिजे. सगळ्यांना वाटते दुसऱ्याने खरं बोलायला पाहिजे आणि आपण नाही बोललं तरी चालते कारण मी प्रश्न विचारणार आहे. म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याने काही केलं तर चालतंय, उत्तर मात्र खरं खरं आलं पाहिजे. हा जो सगळा गमतीचा भाग आहे जरासा तो असला तरी काही उपयोगाचा नाही. पण प्रत्येक गोष्टमध्ये थोडी का असताना जर आचरणात आपण आणायला लागलो तरी सुद्धा त्याचा अनुभव आपल्याला येतो आणि ते भगवंत म्हणतात ते माझ्यापर्यंत आले. ज्याने शरीराच्या द्वारे काया वाचा मनानं ही साधना आचरणात आणलेली आहे ते माझ्या प्रत येऊन झाले, मीच झाले. निर्वाळल्या म्हणजे त्यांची शरीर शुद्धी सुद्धा झालेली असते. त्यामुळं शरीर हे एक फार शब्द महत्त्वाचा इथं वापरलेला आहे. शरीर नसेल ना तर या गोष्टी शक्य होत नाहीत. परब्रह्माची रसे देहाकृतीची मुशे ओतीव झाले तैसे दिसती अंगी. असा योग्यांचा देह जो आहे जणू काय देहाकृतीच्या म्हणजे देहाकाराच्या साच्यामध्ये परब्रह्माचा रस ओतलाय काय असा ओतून तयार झालेले ओतीव पुतळ्यासारखे ते असतात. हे जे महापुरुष असतात ना योगातून योगी क्रिया करून बाहेर पडलेले आत्मसुखाची प्राप्ती झालेले जे पुरुष आहे त्यांचा योग्यांचा देह जो असतो तो परब्रह्माचाच देह असल्यासारखा आहे. परब्रह्माची रसे म्हणजे तो परब्रह्माचा जर देहाकाराच्या साच्यामध्ये घातलाय फक्त आकार देहाचा, आतला रस मात्र परमतत्वाचा. किती वर्णन केले बघा. परब्रह्माचा रस ओतून तयार केलेल्या ओतीव पुतळ्यासारखे जणू काय दिसत असतात. म्हणजे योग्यांचा देह जो असतो तो परब्रह्माच्या रसातून तयार झालेल्या पुतळ्यासारखा असतो. पण सामान्यांच्या देहाकृतीत आपल्या देहाकृतीत कुठला रस आहे मग भ्रमाचा विकारांचा रस आहे. आणि त्यांच्या देहाकृतीमध्ये कुठला रस आहे परब्रह्माचा. ते ओतीव पुतळा आहेत आणि आमच्यात मात्र विकारांचा रस आहे. म्हणून माऊलींचं वर्णन फार सुंदर पुढे आणि पुढच्या 18व्या अध्यायामध्ये करतात बघा. आपण पुन्हा ती ओवी बघतो. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब एरवी माणूसपण ते भांब लौकिक वागू. लौकिक दृष्ट्यानं ते आपल्याला माणसं देहाकृतीनं दिसतात पण खरं बघायला गेलं तर ते चालते अज्ञानच असतं. चालणारं ज्ञान आहे, बोलणारं ज्ञान आहे. तयांचे अवयव ते सुखाचे कोंब कारण ते ओतीव पुतळेच असतात परब्रह्माचे म्हणून त्यांचे सगळे अवयव हे सुखाचे कोंब असतात. त्यांच्या कुठल्याही देहाच्या कुठल्याही भागाला स्पर्श केला तर सुखाचाच अनुभव येतो. आणि ही योगिक प्रक्रियेद्वारे नामधारकांच्या सुद्धा देहाकृती अशा झालेल्या आपल्याला बघायला मिळतात.
आपण गोंदवलेकर महाराज किंवा अलीकडील काळातील बेलसरे बाबा यांचे देह आपण बघितले, किंवा स्वामी स्वरूपानंद ज्याने त्यांना पाहिलं त्यांना लक्षात आलं की त्यांचा देह कसा होता. आणि या देहाकडे पाहिलं, जवळ आपण हाताला स्पर्श केला तर त्यांच्या लक्षात येतं त्यांचे सगळे अवयव हे सुखाचे, चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. असं संतांच्या देहाचं वर्णन. चंदनासारखे त्यांचा देह असतो. कुठलाही भाग बघितला ना तर सगळ्या भागामध्ये आपल्याला सुखाचा स्पर्श जाणवतो. त्यांच्या बोलण्यामध्ये सुख चालू होतो, बाहेर पडत असतो. त्यांच्या दृष्टीमधून कृपा बाहेर पडत असते. असे ते सत्पुरुष असतात. म्हणून वर्णन करताना माऊली कसे करतात बघा. परब्रह्माची निरसे देहाकृतीची निमुषे, ओतीव झाले तैसे दिसती अंगे. असे ओतीव झालेले जे आहेत म्हणजे थोर व्यक्तींचं देहसुद्धा जे असतात ते कशा असतात तर अशा पद्धतीने झालेले असतात. कारण तिची स्थिती असतात देहामध्ये असतात, पर देहामध्ये माऊलींची ओळख कशी आहे म्हणजे थोर व्यक्तींचं अंतःकरण हे ईश्वर परायण झालेलं असतं, ईश्वर रूप झालेलं असतात, ते ईश्वर झालेलं असतात. त्यामुळे त्यांच्या शरीराची स्थिती कशी असू दे तरी आनंदाला मात्र त्यांच्या बाधा येत नाही. शरीरामध्ये त्यांच्या रोग नसतात असं काय नाही, त्यांना व्याधी रोग काय व्यथा नसतात असं काय नाही, त्यांना नातलग त्रास देत नाही असं नाही. त्यांना पण जास्त त्रास दिला उलट नातलगाने त्यांना. खऱ्या अर्थानं समाजानं त्रास खरा कुणाला दिला असेल तर सत्पुरुषांना दिलेला आहे समाजानं. हा विचार आपण त्यांच्या चरित्रात आपल्याला मिळतो. पण जरी ते देहात ते असेल त्यांच्या आनंदाला मात्र बाधा येत नाही. रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रामध्ये असणारे एक प्रसंग सांगितले. रामकृष्ण परमहंसांच्या त्यांची व्याधी जी होती ना, त्यांना घशाला जी गाठ झालेली होती, असाध्य व्याधी होती. भक्त येऊन प्रश्न विचारायचे, सगळे तुमची देवी तुमच्याशी बोलते, आदिमाता जी बोलते तुमच्याशी, पण तुम्ही त्या मातेकडून देवीकडून हे का मागून घेत नाही, प्रार्थना का करत नाही देवीकडे, तुमची व्यथा जावी रोग जावा म्हणून का प्रार्थना करत नाही. त्यांनी 2 उत्तर दिलेले आहेत. 2 उत्तर. त्याचं पहिलं उत्तर कसं आहे बघा. मला वेदना होतात त्या आईला कळतात, तिला कळत नाही का मला वेदना होतातच, परंतु त्यातच माझं हित असणार, कारण ती करते म्हणजे माझं हित त्यामध्ये आहे. हे सगळ्यांनी आपण लक्षात ठेवण्यासारखं आहे बरं का. ज्यावेळी दुःखाचे, संकटाचे, अपमानाचे, निंदेचे प्रसंग येतात आणि आपण खचून जातो त्यावेळी ही गोष्ट लक्षात ठेवावी. रामकृष्ण परमहंसांचं बोलणं ते म्हणतात आईला कळत नाही का. तसं भगवंताला कळत असतं, पण ते कळतंय तरी सुद्धा मला व्यथा आहेत ना, याचा अर्थ माझं त्या वेदनेमध्येच माझं हित आहे असं तिला वाटत असणार, म्हणून ती माझ्या वेदना कमी करत नाही. पहिलं उत्तर दिलं त्यांनी बघा. मला जे प्रसंग आला वाटला तो त्यामुळं. दुसरं उत्तर त्यांनी दिलेलं आहे बघा की व्याधी माझ्या शरीराला आहे आणि शरीर मी नाही, मला काहीच झालेलं नाही, मग मी देवाची प्रार्थना ती व्याधी कमी करण्यासाठी का करावी. हा दुसरं उत्तर आहे बघा. कारण शरीर हे वस्त्र आहे, ते फाटणारच आहे. ज्यावेळी ते जीर्ण होतं तसं ते होऊन जातं. साप जसा शेवटच्या वेळी आपली कात टाकून जातो तशाच प्रकारे हे देहाचं वस्त्र जे आहे ते देहाचं वस्त्र हा आत्मा सोडून टाकतो, बाहेर टाकतो. ही चांगलीच गोष्ट आहे नाही. वरचं फाटलेलं जीर्ण झालेला एखादा कपडा, आपल्या अंगावरला एखादा कपडा जर फाटला तो बाजूला करून जर नवा कपडा जर आपल्याला मिळत असेल तर ते माझ्या हिताचं नाही का. म्हणून 2 उत्तरं रामकृष्ण परमहंसानं दिली आणि त्यातली दोन्ही उत्तरं विचार करण्यासारखी आहेत. पहिलं उत्तर जर बघितलं तर भगवंताला ते सगळ्या माझ्या व्यथा करतात आणि माझं हित त्यामध्ये आहे. हा भक्ती मार्ग आहे. एखादा भक्त असं बोलू शकतो. आणि दुसरा बोलतो तो वेदांती बोलतो. ते म्हणतात की माझी व्याधी आहे ती शरीराला आहे, शरीर काही मी नाही आहे, मला कुठे व्याधी आहे, मग मी कशाला विचारू देवीना की माझी व्याधी कमी करा. मला व्याधीच नाही, व्याधी आहे ती शरीराला. आणि शरीर तर कसं आहे नाशवंत आणि काळाचं भातुकलं शब्द वापरलेला आहे. संत कसं वापरतात बघा. हे काळा नळाच्या तोंडी पडली लोणीयाची उंडी असं शरीराबद्दल बोलतात. म्हणजे शरीर हे संपतं, त्याच्यावर काळाची सत्ता आहे. म्हणून काळ देहाशी आला काव आम्ही आनंदे नाचू गाव. नामदेव महाराज काय बोलतात बघा. हे ह्यांचंच बोलणं आहे बरं का. रामकृष्ण परमहंस जे बोलले
ते अभंगाच्या बाजूनं संत नामदेव महाराज बोलतात. ते काय म्हणतात, काळ देहाशी आला खाऊ, जर आला खायला तर आम्ही कशाला म्हणू, काय का खायलाच म्हणून, तू काळ देहाला खायला आलाय, मला नाही. तसं रामकृष्ण परमहंस बोलतात, ही व्याधी मला नाही आहे, शरीराला आहे. त्यामुळे शरीर हे वस्त्र आहे, ते फाटणारच आहे. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये तत्वज्ञान, वासास जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपरानी तथा शरीरानी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही. नवीन देह प्राप्त करून घेतं. जसं जीर्ण वस्त्र टाकून दिलं जातं, तसा जीर्ण झालेला देह टाकून नवीन देह धारण करतो. नवीन मिळणाऱ्याचा आनंद असायला पाहिजे. त्यामुळे मृत्यूच्या समयी माझा मृत्यू नाही, शरीराचा मृत्यू होतो. ही बाब आपल्याला संतांच्या द्वारे, संत शरीरात कसे राहत होते यावरून कळतं. म्हणून परब्रह्माची निरसे देहाकृतीची निमुसे ओती झाले तैसे दिसती अंगे, अंगानं ते दिसतात. पण संतांना शरीर वाटताना वाईट वाटत नाही, त्यांना वाटतं मला बढती मिळाली, प्रमोशन मिळालं. संतांना वाटते शरीर सोडताना मला प्रमोशन मिळालं, कारण खालचं पद देहाचं होतं, त्याच्यापेक्षा आता चांगला देह मिळणार आहे, म्हणजे वरची पदवी मिळणार आहे ना. आणि आम्हाला काय वाटतं, देह सोडताना आम्हाला पदच्युत झाल्यासारखं वाटतं, मला कोणी पदावरून खाली काढलं आणि ढकललं का काय, असं वाटायला लागतं. तर संतांना मात्र वाटतं माझं प्रमोशन झालं. आपल्याला पण तसं वाटलं पाहिजे की आता माझं जसं 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 वय होईल तसं अधिक सिनियरिटी वाढत नाही का, आणि सिनियरिटी नंतर पदं मिळत नाहीत का, तर तशीच पदं आहेत. आता आपण सिनियर व्हायला लागलो आहे, म्हणजे देह काय व्हायला लागला आहे, सिनियर 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 होणार, आणि तो खंगून जीर्ण होऊन नाहीसा होणार, म्हणजे मला वरचं पद प्राप्त होणार. कारण रिटायरमेंटच्या वेळी बऱ्याच वेळा प्रमोशनं होत असतात, तशी पदं जी आहेत ती मला वरचं पद मिळणार आहे, असं तत्त्वज्ञान संतांचं आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये रामकृष्ण परमहंसांची 2 वाक्य लक्षातच ठेवावी. जर भक्ती करत असाल तर भक्तीच्या मार्गे, कारण देवाला माझं काय आहे ते कळतं, ते देवालाच तसं पाहिजे आहे म्हणून मला होतं, कारण मी त्याचा भक्त आहे. आणि दुसरी गोष्ट, वेदांताच्या दृष्टीने जरी, ज्ञानाच्या बाजूने जरी विचार केला तर व्याधी मला नाही, शरीराला आहे. ह्या दोन्ही गोष्टी जर आपण विचारात घ्यायला लागलो, निश्चित आपल्याला समाधान आणि शांत वाटायला लागेल. म्हणून हे संतांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं. 327 नंबरच्या ओळीपर्यंत आपण पाहिलं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.